Hello everybody. Today in this video, I, Nupur, is going to introduce you to one more root word. Now, we have we have seen many videos with root words, and I must say that you must have enjoyed the root word phobia for sure. Okay, now in this root word, it is going to be one more fun root word lesson. I'm telling you why, because here we are going to learn words as adjectives and nouns. म्हणजेच काय, आपण एका शब्दालाच ॲडजेक्टिव्ह आणि नाउन म्हणून दोन्ही म्हणून वापरू शकतो आणि त्या वर्ड्सना जेव्हा आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरणार आहोत त्यावेळेला आपण ह्युमन क्वालिटीज म्हणजे काही वेळेला लोक कशी वागतात त्यांना आपण प्राण्यांशी कंपेअर करणार आहोत. इजंट इट फनी? लाईक यू मस्ट हॅव हर्ड, आय डोंट नो वेदर यू नो द सॉन्ग रोर. रोर रोर लाईक whom? फाइंड आउट. केटी पेरीचं गाणं आहे. गो अँड फाइंड आउट रोर लाईक होम. ओके, सो आजचे जे सगळे रूट वर्ड्स आहेत त्याचा जो एंड आहे तो आहे INE ह्या रूट वर्डने. आता ह्या रूट वर्ड मधचा अर्थ ऍक्च्युली याचा इनस हा रूट आहे. ओके, आणि ह्या इनसचा अर्थ म्हणजे काय, तर ऑफ किंवा रिलेटेड टू म्हणजे च्या सारखं. म्हणजे इथे आपण काही प्राण्यांसारख्या क्वालिटीज बघणार आहोत किंवा प्राण्यांनाच दुसरे शब्द शिकणार आहोत. Okay, so without wasting any time, let us dig in and find some root words with INE at the end. म्हणजे suffix INE इथे आहे. Alright, let us see. Okay, first word is equine. आता equine हा जो शब्द आहे हा इक्वस पासून आहे. त्याचा रूट वर्ड आहे इकस. इकस मीन्स हॉर्स. म्हणजे इक्वाइन जर का आपण शब्द वापरायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे काय, जेव्हा आपण नाउन म्हणून वापरणार आहे. नाउन म्हणून जेव्हा आपण वापरू तेव्हा डायरेक्टली कशासाठी वापरू शकतो आपण, हे हॉर्स साठी वापरू शकतो. येते लक्षात? सो धिस पर्टिक्युलर ॲनिमल इज अ ब्रीड ऑफ हॉर्स, इज फ्रॉम द ब्रीड ऑफ हॉर्स. हॉर्स म्हणायच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, इक्वाइन म्हणू शकता. म्हणजे हा यूज काय झाला, ॲज अ नाउन झाला. पण याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून कधी उपयोग होऊ शकतो, तर ह्युमन क्वालिटीज ना जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल की सम क्वालिटीज आर लाईक हॉर्स लाईक, म्हणजे कोणाचं धावणं इतकं फास्ट असेल की तुम्हाला म्हणायचं इट इज लाईक हॉर्स, यू नो ही रन्स लाईक हॉर्स. ओके, सो आय डोंट नो हाऊ द पर्सन विल टेक इट, माइट टेक इट निगेटिव्हली, बट इट इज अ गुड थिंग अबाउट हॉर्स. करेक्ट? सो जिथे तुम्ही कम्पॅरिझन करताय ह्युमन क्वालिटीज ना ॲनिमल्सची, ओके, त्यावेळेला तुम्ही हा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकता. आता हे फॉर एक्झाम्पल इक्वाइन इन्फेक्शन्स असू शकतात, म्हणजे जे हॉर्स ना होतात इन्फेक्शन्स तशी इन्फेक्शन्स म्हणून पण इक्वाइन हा शब्द वापरू शकता तुम्ही. ओके, सो ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरताना खूप केअरफुली वापरायचं आहे. नाउन म्हणून वापरताना आपण हॉर्सलाच इक्वाइन म्हणू शकतो किंवा हॉर्सच्या ब्रीडमध्ये जे बाकीचे आहेत त्यांना आपण इक्वाइन म्हणू शकतो. ऑलराईट, so relating to or affecting horses like equine infection. equine infection म्हणजे काय, असं इन्फेक्शन जे हॉर्सेस ना अफेक्ट करणार आहे. येते लक्षात? त्यामुळे नाउन आणि ॲडजेक्टिव्ह दोन्हीही स्वरूपात लक्षात ठेवा या शब्दाला. नेक्स्ट कम असाइन. हिअर ॲस इज द डॉंकी. ऑलराईट, इज द like as like म्हणजे as is famous for what, as is famous for being foolish and stupid. ओके, गाढव ज्याला आपण म्हणतो. तर त्याची कोणती क्वालिटीशी आपण कम्पेअर करू शकतो, तर मूर्खपणा. जेव्हा हा म्हणायचं असेल युअर सेन्स इज यु नो समथिंग दॅट यू डिड इज फुलिश, यू कॅन से इट वॉज असाइन. ओके, सो असाइन कॅन बी यूज्ड ॲज अ नाउन when you're calling a donkey, okay, or an ass. Here the root word is asinus. Okay, asinus लक्षात ठेवा. It is easy to remember and it can be compared to something that a human being has done which is very foolish. म्हणजे खूप काही मूर्खासारखं काम केलं असेल तर you know it was an asinine behavior. It was an asinine mistake. You can use it as an adjective. Okay, so adjective म्हणून पण वापरू शकतो आणि adjective म्हणून तुम्ही काय वापरू शकता, इट इज assign behavior. म्हणजे पुढे काय हवा तुम्हाला, नाउन हवा. इथे ॲडजेक्टिव्ह झाला आहे. ऑलराईट, लक्षात आलं? तर बोवाइन. बोवाइन रूट वर्ड काय आहे, तर बॉविनस. बॉविनस
comes for all the cattles. इथे ऑक्स आहे ऍक्च्युली, रूट वर्डचा मीनिंग ऑक्स आहे, पण आपण पूर्ण कॅटल साठी हे वापरू शकतो. मग कोणत्याही कॅटल बद्दल बोलायचं असेल किंवा असं काही डिझीज जो कॅटल्सना होतो तर इट कॅन बी कॉल्ड ॲज अ बोवाईन डिझीज. मग बोवाईन डिझीज म्हणजे कोणता डिझीज, जो कॅटल्सना अफेक्ट करू शकतो असा डिसीज. पण आता माणसाला कम्पेअर करायचं असेल तर कोणी स्लगिश असेल, खूपच आळशी. Sluggish means very lazy. Okay, lazy or stupid person, you can say that his behavior is bovine, or he is a bovine person. Now understand one thing, that these are negative words. Okay, so while using it, please be very mindful. आपल्याला कोणालाही हे शब्द वापरायचे नाहीयेत. जस्ट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की sluggish ला दुसरा शब्द असू शकतो. So you are comparing yourself with cattles over here. Then comes serpentine. Serpentinous हा वर्ड आय थिंक माहिती असेल, रूट वर्ड हा तुम्हाला. इट इज रिलेटेड टू स्नेक. स्नेक लाईक और ऑफ स्नेक्स. कोणत्याही स्नेकला तुम्ही सर्पंटाईन म्हणू शकता. सर्पंटाईन इज अ नाउन, बट वेन यू हॅव टू यूज इट ॲज ॲडजेक्टिव्ह, म्हणजे तुम्ही कोणाला बोलू शकता हे ॲडजेक्टिव्ह, तर अशा माणसाला जो खूप ट्रेचरियस आहे, ट्रेचरियस, कनिंग, म्हणजे खूप जास्ती क्राफ्टी असा माणूस, कॉम्प्लेक्स असा माणूस, म्हणजे not very good at heart type of a person. So sorry, I have taught you all three words which are quite negative. Okay, so you have word for stupid now, stupid behavior. You have word for sluggish behavior, for a sluggish person, and also you have a word for being cunning and treacherous, म्हणजे खूप जास्ती प्लॅन करून एखाद्याचं नुकसान करणं, that is treachery. Okay, धोका, cheating. So I hope you have understood, and yeah, while using them, please be very careful. I'm repeating that. Okay, next, lupine. Lupinous is the root word over here, and lupinous means something related to wolf, wolf-like. Something that reminds you of wolf can be lupine. Okay, now wolf can be himself or itself be called as lupine. But lupine सारख्या कोणाच्या जर का क्वालिटीज तुम्हाला दिसल्या wolf सारख्या, so that person can be said or complimented, or you can use lupine as an adjective in that case. Okay, next, murine. MUR or MUS, हे आपण आधी पण शिकलोय. MUR किंवा MUS is related with mouse. Okay, so relating to or of mice. So any disease related to the rodents can be said as murine disease. All right, ovine. Ovine, ovis ह्याच्यामधला रूट आहे आणि it means what? Sheep. Now sheep, anything that resembles like a sheep. Okay, so sheep like. Now sheep like, you can also use it as an adjective for a person. म्हणजे अशा माणसाला तुम्ही ते वापरू शकता की ज्याचं बिहेवियर खूप जास्ती भित्रा वगैरे असेल, तर त्या व्यक्तीला पण तुम्ही ओवाइन असं म्हणू शकता. ओके, लेपोराइन. लेपोराइन इथे वर्ड जो रूट वर्ड आहे तो लेपिस लेपॉर, लेपिस किंवा लेपॉर, आणि लेपिस आणि लेपॉरचा अर्थ काय होतो? हेअर. हेअर म्हणजेच काय तर रॅबिट. रॅबिट माहिती असेल सगळ्यांना. येस, सो वेन एव्हर यू वॉन्ट टू टॉक अबाउट रॅबिट, you can definitely use the word leporine. So see children, one thing is for sure that you can use these words as noun for the animals that are given, and one thing is that when you compare them with humans, you can use them as an adjective. दोन्ही जे त्यांचे usages ते लक्षात ठेवा. All right, so I hope that you have understood till here. Okay, now let us revise. हॉर्स लाईक ला तुम्ही काय म्हणू शकता? जस्ट थिंक अँड टेल मी. डोंकी लाईक और ॲस लाईक, कॅटल लाईक, ओके, स्नेक लाईक, हेअर लाईक, माउस लाईक, शीप लाईक अँड वुल्फ लाईक. ओके, रूट वर्ड्स प्लीज कुठेतरी नोटबुक बनवा आणि तिथे लिहून ठेवा. We are going to learn many more techniques of expanding your vocabulary, not only root words. Root word is just one technique. I'll come up with a new series very soon where along with root words we'll be learning something very different. Okay, so I hope you're loving the series and you want more such videos. So
In order to support me, please subscribe, like, and don't forget to share. Alright? Thank you so much. God bless you all. See you in the next video.